नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कागलच्या विकासाचं व्हिजन घेऊन एकत्र आलोय। अनपेक्षित युतीबाबत बोलताना नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगेंचं स्पष्टीकरण। मात्र दोघांना एकत्र आणणारी अदृश्य शक्ती कोण हे गुलदस्त्यातच। थेट पाईपलाईन योजनेच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटींबद्दल आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी। महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभारावरून आपल्यावर टीका होत असल्याबद्दल व्यक्त केली नाराजी। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा टप्प्यातील टोल वसुली रद्द करण्यासाठी आक्रमक। टोल वसुली बंद झाली नाही तर 1 डिसेंबर पासून टोल वसुली बंद पाडण्याचा दिला इशारा। समरजित सिंह घाटगेंनी विश्वासघात केला। राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांची प्रतिक्रिया। तर वापरा आणि फेकून द्या ही मुश्रीफांची वृत्ती। माजी खासदार संजय मंडलिकांची टीका। आणि स्वच्छता आणि कचरा प्रक्रियेसारखं मूलभूत काम कोल्हापूर महापालिकेला जमत नसेल तर घरफाळ्यासह इतर कर लोकांनी का द्यावेत? कोल्हापुरातील विविध संघटनांचा महापालिका प्रशासनाला सवाल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज महापालिका प्रशासनासोबत बैठक घेत आढावा घेतला। यावेळी त्यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या वितरणातील त्रुटींना महानगरपालिका प्रशासन जबाबदार असताना आपल्यावर टीका होत असल्याबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली। कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आज आमदार सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत श्री महालक्ष्मी मार्केट, सरस्वती टॉकीज परिसरातील दुकानदार आणि गाळेधारकांचे प्रश्न, लाडपागे समिती शिफारशीनुसार कामगारांच्या वारसा हक्क नियुक्त्या, शहरातील पाणी वितरणातील त्रुटी, आरोग्य आणि स्वच्छता विभागातील अडचणी, कसबा बावड्याच्या पूर्वेकडील ड्रेनेज व्यवस्था, लाईन बाजार आणि कसबा बावडा बफर झोन, फुलेवाडी हाऊसिंग सोसायटीचा सुधारित लेआउट, जनता बाजार, वरुण तीर्थवेस परिसरातील अडचणी तसंच फेरीवाले संघटनांचे प्रश्न यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। थेट पाईपलाईनच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधत आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली। तुमच्या चुकीच्या कारभारामुळे आमच्यावर टीका होते अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। लाडपागे समितीनुसार कामगारांच्या वारसांना शासनानं परवानगी दिल्यानंतरही नियुक्त्या प्रलंबित असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीनं नियुक्त्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। सरस्वती टॉकीज परिसरातील प्रलंबित दुकानगाळे तात्काळ संबंधित गाळेधारकांच्या ताब्यात देण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले। या बैठकीला आमदार जयंत असगावकर, आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, माजी नगरसेवक राहुल माने, सुभाष बुचडे, नागोजी पाटील, अमर अपराध, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, NS पाटील, सुरेश पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कागल नगरपालिका निवडणुकीत कट्टर विरोधक असणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू समूहाचे प्रमुख समरजित सिंह घाटगे एकत्र आलेत। या अनपेक्षित युतीवर प्रतिक्रिया देताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे। कागल नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या घडामोडी झाल्या त्यातून महायुतीमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे। मुश्रीफ आणि राजे गटाचं एकत्र येणं माजी खासदार संजय मंडलिक यांच्या चांगलंच जिव्हारी लागलंय। त्यांनी वापरा आणि फेकून द्या ही मुश्रीफांची नीती आहे अशी टीका केली आहे। मुश्रीफांना वाटते तळायात आपल्याला आमदार राहायचं आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं आहे। मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची। त्यांची पद्धत आहे वापरा आणि फेकून द्या।
मुश्रीफांच्या राजकारणाचं वर्णन तुम्ही कसं कराल? कारण आपण पाहिलं की मुश्रीफ ज्या पद्धतीनं राजकारणात पुढे चाललेले आहेत, सर्वांची हातमिळवणी करतायत त्याबद्दल. नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आयुष्यभर नाही पुढच्या आयुष्यात त्यांनी आमदार मंत्री विशेष व्हावं. पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणायला पाहिजे. ज्यांनी निर्माण केलं त्या सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, विक्रमसिंह घाडगे असतील, आम्ही काय त्यांच्या एवढे मोठे नाही. आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो. आणि मग सगळ्यांनी ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पर्वती कौतुक करतात, तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात. कागल नगरपालिकेसाठी झालेली ही युती म्हणजे आपल्यासाठी राजकीय भूकंप नाही. मी एकटा पडलेलो नाही. कागलची जनता माझ्यासोबत आहे, असंही माजी खासदार मंडलिक यांनी सांगितलंय. राजकीय भूकंप जर बऱ्याच झाला तर तो संबंधित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुश्रीफांच्या कार्यकर्त्यासाठी आहे. आमच्यासाठी काय तो भूकंप नाही. महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफ आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं. पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काही मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो. संबंधित घाडग्यांशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता. पण स्थानिक पातळीवरचे संबंधित घाडग्यांचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एकमेकांशी चर्चा करत होते. आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही. त्यामुळे मी काही तोंडघशी पडलेलो नाही. त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक तोंडघशी पडलेले. बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं. आजपर्यंत कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील 4 वेळा आमदार, 4 वेळा खासदार. मी जरी पराभूत 2 वेळा खासदार केला झालो असलो तरी 1 वेळा खासदार झालो. आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागल तालुक्याने दिलेलं आहे. त्यामुळे जनता माझ्याबरोबर असल्यामुळे मला काही एकाकी पडल्यासारखं वाटत नाही. कागल आणि मुरगुड नगरपालिका निवडणुकीत नवी समीकरणं तयार करत नामदार हसन मुश्रीफांनी माजी खासदार संजय मंडलिकांसह शिंदे सेनेला चांगलंच कोंडीत पकडलंय. महायुतीमधील नेत्यांच्या एकमेकांवरील कुरघोडीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. पुणे बेंगलोर महामार्ग खराब असतानाही टोल वसुली केली जातीये. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. खराब रस्त्यावरील टोल वसुली बंद करा, अन्यथा 1 डिसेंबरपासून टोल वसुली बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयानं खराब रस्त्यांवरील टोल आकारणी करता येणार नसल्याचं म्हटलंय. तरी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बेंगलोर महामार्गावरील कागल ते किणी टप्प्यावर टोल आकारणी केली जातीये. या खड्डेमय महामार्गावर वाहनधारकांकडून आकारण्यात येणारा टोल बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं जातंय. त्यामुळे किणी टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करावी, अन्यथा 1 डिसेंबरपासून स्वाभिमानी स्टाईलनं टोल वसुली बंद करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील योग्य कारवाई करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले असतानाही अद्यापही टोल वसुली थांबलेली नाही. या मार्गावर रोज अपघात होत असून अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, डॉक्टर बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, अण्णा मगदूम यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख हे कोल्हापूरच्या पुरालेखागार कार्यालयाशी संबंधित समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधत आहेत, पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या पुरालेखागारातील अमूल्य दस्तऐवज सुरक्षित राहावेत यासाठी त्यांनी आज 12 तासांचं अन्न पाणी त्याग आंदोलन केलं. शेख यांनी जोपर्यंत या समस्यांच्या बाबतीत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत प्रत्येक आठवड्याला हे आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. कोल्हापूरच्या पुरालेखागार कार्यालयात तब्बल 2.5 कोटी ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल हस्तलिखितांसह अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांचा समावेश आहे. हे दस्तऐवज ज्या ठिकाणी आहेत त्या पुरालेखागाराच्या इमारतीच्या बाजूला करवीर तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. तहसीलदार कार्यालयाची इमारत उभारताना पुरालेखागाराच्या इमारतीमधील अमूल्य ठेवा असलेल्या दस्तऐवजांच्या संरक्षणाचा विचार झाला नसल्याकडं सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय. फिरोज शेख परीखपूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, क्रांती सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुरालेखागार इमारती संदर्भातील प्रश्नांकडे प्रशासनाचं सातत्यानं लक्ष वेधत आहेत. गेल्या वर्षभरात जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली नसल्याचा आरोप करत शेख यांनी आज मंगळवारी 12 तासांचं अन्न पाणी त्याग आंदोलन केलं.
तहसीलदार कार्यालयाच्या आराखड्यातील त्रुटींमुळे पुरालेखागारातील 500 वर्षांपासूनच्या दस्तऐवजांसह अनेक ऐतिहासिक कागदपत्रांना निर्माण झालेल्या धोक्याबाबत उपाययोजना करावी. पुरालेखागार कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ऐतिहासिक बाज असलेली स्वागत कमान उभारावी. पुरालेखागारापर्यंत फरसबंदी मार्ग करावा. हेरिटेज पथदिवे उभारावेत. पुरालेखागारातील ऐतिहासिक कागदपत्रांच्या अनुषंगानं इथं संशोधक अभ्यासकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करावं आदी मागण्यांकडं या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलं. फिरोज शेख यांच्या या आंदोलनाला वैभवराज राजे भोसले, दुर्ग आणि पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, प्राध्यापक विकास नाईक, महेश डांगे, उत्तम मोरसकर, रतनकुमार बाणदार, साजिद शेख, गौरव लांडगे यांच्यासह परीखपूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, क्रांती सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन या संघटनांनी पाठिंबा दिला. भारतात शिक्षणावर करण्यात येणारा खर्च अत्यल्प आहे. जर भारताला सक्षम आणि प्रगत राष्ट्र बनवायचं असेल तर शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे, असं प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय माहेश्वरी यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठाच्या 63व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचा 63व्या वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8:30 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय माहेश्वरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी होते. प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांनी शिवाजी विद्यापीठानं मागील 62 वर्षात केलेली संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगती कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. सध्याचा काळ हा सर्वात कठीण काळ आहे. सर्वांनी मायक्रो ॲनालिसिस केलं पाहिजे, कारण चांगलं काम करूनसुद्धा राज्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त केलं जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. चीन आणि भारताची शिक्षणावरील खर्चाची तुलना केली तर भारत खूप मागं आहे. भारतात शिक्षणावर करण्यात येणारा खर्च अत्यल्प आहे. जर भारताला सक्षम आणि प्रगत राष्ट्र बनवायचं असेल तर शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी शिवाजी विद्यापीठाचं दक्षिण महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांतीत मोठं योगदान असल्याचं सांगितलं. विद्यापीठानं अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार करत संशोधनात सुद्धा भरीव कामगिरी केली असल्याचं डॉक्टर गोसावी यांनी नमूद केलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत मुलं यांचा सत्कार करण्यात आला. यासह प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग आणि अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर राजाराम गुरव, डॉक्टर वर्षा मैंदर्गी, डॉक्टर अजय साळी यांच्यासह विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळामुळे ढासळली आहे. असं असताना महापालिका दरवर्षी घरफाळा आणि इतर कर आणि सफाई कर का वसूल करते, असा सवाल कोल्हापूर शहरातील कॉमन मॅन, प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कोल्हापूर शहर 3 आसनी प्रवासी रिक्षा संघटनेनं उपस्थित केलाय. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर शहरातील कॉमन मॅन, प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कोल्हापूर शहर 3 आसनी प्रवासी रिक्षा संघटना या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शिल्पा दरेकर यांच्या समवेत बैठक झाली. या संघटनांनी शहरातील अनेक प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं. कोल्हापूर शहरात 1,70,000 मिळकती, 7 लाख स्थायी लोकसंख्या तर 2 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन असूनही सॅनिटरी विभागात मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत.
महापालिकेकडील उपअभियंता, स्वच्छता अधिकारी, लिपिक आणि शिपाई अशी अनेक पदं रिक्त असून 1565 पैकी तब्बल 250 सफाई कामगार कमी असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वाहनांची संख्यासुद्धा अपुरी असल्यामुळं शहरातील स्वच्छता, कचरा उठाव आणि घनकचरा प्रक्रिया या कामांवर परिणाम होतोय. महानगरपालिकेला स्वच्छतेसारखं मूलभूत काम करणं जमत नसेल तर कर का वसूल केले जातात असा सवाल उपस्थित करत महापालिकेनं स्वच्छता आणि कचरा प्रक्रिया संदर्भात तात्काळ श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या संघटनांनी दिलाय. दरम्यान शहरातील संघटनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काम चालू असून लवकरात लवकर आपल्याला यामध्ये प्रगती दिसून येईल असं आश्वासन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलं. यावेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, महेश उत्तुरे, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, अनिल कदम, अमरसिंह निंबाळकर, अविनाश दिंडे, विनायक फाळके, राजू जाधव, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिका निवडणुकीतील छाननी प्रक्रियेत शिरोळमध्ये नगरसेवक पदासाठीचे 2 अर्ज अवैध ठरले, तर नगराध्यक्ष पदासाठी 7 आणि नगरसेवक पदासाठी 106 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. उमेदवार पृथ्वीराज यादव, विजय आर्गे यांच्या कागदपत्रांवर हरकती घेण्यात आल्या होत्या, पण त्या अधिकाऱ्यांनी फेटाळल्या. कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज अवैध ठरला. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी 15 तर नगरसेवक पदासाठी 182 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या मीना भूपाल पवार यांचा अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरला. जयसिंगपूरमध्ये काही आक्षेप आल्यामुळं तिथल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. ग्रामीण आणि शहरी भागात आधार अपडेट कॅम्पसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या मशीनचा अनेक ठिकाणी गैरवापर होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केलाय. त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केलंय. आधार अपडेटसाठी शासनाकडून ग्रामीण आणि शहरी भागात कॅम्पची व्यवस्था करण्यात येते. यामध्ये मशीनचा गैरवापर होत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण कार्यालयाला भेट देऊन याचा जाब विचारला. यावेळी कार्यालयातून मिळालेल्या माहितीमध्ये अनेक तफावती समोर आल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. गेल्या 2 महिन्यांपासून हे कॅम्प लावण्यात येत आहेत. त्याच्या दैनंदिन अहवालाची नोंद, गुगल लोकेशन आदींची माहिती द्यायला टाळाटाळ करण्यात येत असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. मशीन जे वाटप केलेले आहेत ते वाटप कोणत्या ठिकाणी आपली नोंदी आहेत हे आम्ही त्यांना दाखवा असं म्हटल्यानंतर कुठल्याही प्रकारची नोंद त्यांच्याकडे नव्हती. तसेच ज्या गावामध्ये हे द्यायचं होतं तर त्यांचं शेड्यूल फिक्स नव्हतं. तर या मशिनींचा गैरवापर करून खाजगी महासेवा केंद्र आणि खाजगी एजंटांच्या माध्यमातून हे परस्पर आधार कॅम्पचे नियोजन करून पैसे कमवण्याचा धंदा या लोकांनी केला होता. आणि या माध्यमातून जे खरोखर जी लोक यामधून राहिली वंचित तर त्यांना हा लाभ मिळणं कठीण व्हायचं. त्यामुळे यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देणार आहोत आणि याबाबतचा सगळा घोटाळा निवेदनाच्या माध्यमातून आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे आणि याची चौकशी करून त्यांच्यावरती संबंधित जे कोण सुपरवायझर आणि जे नियंत्रण अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे. मशीनच्या गैरवापराची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करणारं निवेदन वंचित बहुजन आघाडीनं बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केलंय. यावेळी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील वायपी पोवार चौक, यादवनगर आणि गोखले कॉलेज परिसरातील प्रमुख रस्त्यांलगतच्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं कारवाई केली. या कारवाईत हातगाड्या, केबिन, स्टँडबोर्ड, लोखंडी पार्किंग जाळी, लोखंडी टेबल, लोखंडी कॉट असं साहित्य जप्त केलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज वायपी पोवार चौक, यादवनगर आणि गोखले कॉलेज या परिसरात कारवाई करण्यात आली.
या कारवाईत 2 हातगाड्या, 8 केबिन, 11 स्टँडबोर्ड, 7 लोखंडी पार्किंग जाळी, 6 लोखंडी टेबल, 2 लोखंडी कॉट जप्त करण्यात आलेत. CPR चौक ते दसरा चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, जुना बुधवार तालीम मेन रोड या मुख्य रस्त्यावरील 18 डिजिटल बोर्ड, 163 लहान जाहिरात फलक जप्त करण्यात आलेत. प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, रवींद्र कांबळे, मुकादम शरद कांबळे, प्रशांत अकुर्डेकर यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज संभाजीनगर परिसरातील जुनी मोरे कॉलनी परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते सुयोग मगदूम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संभाजीनगर परिसरातील जुनी मोरे कॉलनी परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी नगरसेविका दीपा मगदूम यांच्या घरी भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते सुयोग मगदूम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मगदूम कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय मगदूम, माजी उपमहापौर विक्रम जरग, अर्जुन माने, माजी नगरसेवक सचिन पाटील, प्रताप जाधव, डॉक्टर संदीप नेजदार, इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, रमेश चावरे, महेश निकम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमध्ये काँग्रेसचे जिल्हा चिटणीस उदय पाटील आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या दीपाली पाटील यांनी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. विजेत्या महिलांना दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, कर्नाटकच्या स्वप्नाली हुक्किरे, सरपंच अनिता कडाके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमध्ये काँग्रेसचे जिल्हा चिटणीस उदय पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपाली पाटील यांच्या वतीनं दीपाली उदय पाटील फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या फाउंडेशनच्या वतीनं महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील आणि चिकोडीचे आमदार गणेश हुक्किरे यांच्या पत्नी स्वप्नाली हुक्किरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दत्त कारखान्याच्या संचालिका अस्मिता पाटील, दीपाली बाने, सरपंच अनिता कडाके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी NS पाटील, मलगोंडा पाटील, विरूपाक्ष हेरवाडे, युवराज घोरपडे, संपदा पाटील, अनिता पाटील, गायत्री पाटील, माजी सभापती मिनाज जमादार, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पाटील, सीमा पाटील, प्रियांका चौगुले, सुरेखा सुतार, माजी सरपंच लक्ष्मी माने, लता माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या. दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून कोल्हापुरातील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूर ते अक्कलकोट अशा पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत ही दिंडी पार पडणार आहे. या दिंडीच्या प्रस्थानावेळी कोल्हापूर शहरातून निघणाऱ्या शोभायात्रेत स्वामी भक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष अमोल कोरे आणि सुहास पाटील यांनी केलंय. कोल्हापुरातील स्वामी भक्तांच्या वतीनं गेल्या 10 वर्षांपासून कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार याही वर्षी 23 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत या पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलंय. 22 नोव्हेंबरला पहाटे तीर्थक्षेत्र संगमस्थान असलेल्या प्रयाग इथं अभिषेक, पूजा, विधी, होम हवन, नामस्मरण, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. 23 नोव्हेंबरला सायंकाळी 5 नंतर भव्य शोभायात्रेनं ही दिंडी अक्कलकोटकडे प्रस्थान करेल. ही पायी दिंडी गंगावेश, रंकाळा बसस्थानक, बिनखांबी गणेश मंदिर, महापालिका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वामींची आरती होईल. यानंतर ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्केट यार्ड इथल्या विठ्ठल मंदिराकडे रवाना होईल. या ठिकाणी मुक्काम करून 24 नोव्हेंबरला ही दिंडी अक्कलकोटकडे निघणार आहे. या पायी दिंडी सोहळ्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत
उंट, घोडे आणि स्वामींची मूर्ती असलेला पालखी रथ असा लवाजमा घेऊन 500हून अधिक स्वामीभक्त सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील स्वामीभक्तांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन स्वामीभक्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला यशवंत चव्हाण, रमेश चावरे, वेणुताई सुतार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत आज मंगळवारी क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्रमंडळ प्रस्तुत उसन्या बायकोची वरात लग्नाची हे नाटक सादर करण्यात आलं. खोली भाड्यानं देताना घालण्यात येणाऱ्या जाचक अटी, त्यातून पळवाट काढण्यासाठी घेण्यात येणाऱ्या खोट्या आधार आणि या सगळ्यातून निर्माण होणारी गोंधळाची स्थिती अशी मांडणी या नाटकातून करण्यात आली आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत आज क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्रमंडळ प्रस्तुत उसन्या बायकोची वरात लग्नाची हे नाटक सादर करण्यात आलं. या नाटकाचं लेखन दशरथ राणे यांनी तर दिग्दर्शन मुरलीधर बारापात्रे यांनी केलंय. विनोदाच्या माध्यमातून समाजातील एका प्रश्नावर यामध्ये भाष्य करण्यात आलंय. भाड्याची खोली देताना काही अटी आणि नियम लावले जातात. याची पूर्तता करता येत नसल्यास पळवाटा शोधल्या जातात. त्यासाठी असत्याची साथ घ्यावी लागते. या सगळ्या गोष्टी घडत असताना नेमका कसा गोंधळ उडतो हे या नाटकातून दाखवण्यात आलंय. एका चाळीत मालक बोंबले मामा यांनी भाडेकरूंसाठी लग्नाची अट ठेवलेली असते. श्याम हा नोकरीसाठी शहरात आलेला असून त्याला भाड्यानं खोली हवी असते. मात्र श्याम अविवाहित असतो. श्यामचा मित्र त्याला एक शक्कल लढवायला लावतो आणि नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्री राधाला श्यामची बायको म्हणून खोटी भूमिका करण्यासाठी पाठवतो. त्यानंतर हास्याचा कल्लोळ माजतो. विनोदाच्या माध्यमातून एका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम दिग्दर्शक मुरलीधर बारापात्रे यांनी केलंय. की एखादी विद्यार्थी किंवा नोकरदार असेल तर त्यांनी भाड्याची खोली जर मागायला आले तर त्यांना त्याच्या बाकीची चौकशी न करता त्यांचा पूर्ण विचार करून त्यांना भाड्याची खोली देण्यास काही हरकत नाही. कारण की त्याची काहीतरी अडचण असते. तो बाहेर गावातून शहरामध्ये आपल्या नोकरीसाठी येतो, पण त्याला बाहेरगावी जाण्यात अडचण होते. त्यामुळं तो इथं शहरात खोली घेऊन राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्यांनी सहकार्य करावं असं मी घरमालकाला आणि अशी विनंती करतो. हेच मला संधी द्यायची की त्यांनी नोकरदार असेल किंवा विद्यार्थी असेल त्यांना भाड्याची खोली देण्यात काही अडचण करू नये, हा माझा संदेश आहे. यामध्ये एकूण 9 पात्र आहेत. यातील श्याम हे मुख्य पात्र विश्वजित जगदाळे यांनी साकारलंय. मग ते मुलींच्या अपेक्षा काय आहेत की मुलगा हा शहरामध्ये मोठ्या कंपनीत जॉबला असावा. मग त्याच्यासाठी तो शहरामध्ये येतो. मग त्याच्यासाठी एक चॅलेंज येतं की राहण्यासाठी जी खोली आहे ती शोधण्यासाठी ज्यावेळी जातो त्यावेळेचे काही घरमालकांचे असे नियम आहेत की बाबा की तरुण मुलांना खोली मिळणार नाही, पण तुमची जर लग्न झालं असेल तरच खोली मिळणार. मग हा आलाच असतो की लग्न व्हावं म्हणून नोकरीसाठी. मग ह्याच्यासाठी जे चॅलेंजेस आलेले आहेत तर ते चॅलेंजेस तो कसं पार पाडत कॉमेडी आहे. तो पूर्ण नाटकामध्ये कॉमेडी दाखवलेली आहे आणि शेवटी जी कॉमेडी दाखवली ती कौटुंबिक देखील आहे आणि बॅचलर मुलांसाठी पण चांगलेली आहे. राधाची भूमिका दीपाली भालेराव यांनी साकारली आहे. खरं तर मला हे कॅरेक्टर करणं चॅलेंजिंग होतं, कारण म्हणजे खऱ्या आयुष्यात मी तशी तेवढी ॲक्टिव्ह नाही आहे किंवा असं राधासारखं नाही आहे. मी असं चॅप्टर म्हणायला गेलं तर काय हरकत नाही. पण राधा हे कॅरेक्टर करताना मला खूप छान वाटलं. आणि ती राधा त्या श्यामसाठी पॉझिटिव्ह असते, म्हणजे तिच्या नवऱ्यासाठी ती जे काही करत असते ती सगळं तिच्या नवऱ्यासाठी करत असते. हे ह्या कॅरेक्टरचं हे आहे. आणि खरं तर हे नाटक खरंच खूप छान वाटलं. बॅचलर मुलांच्या आयुष्यावर हे खरं तर नाटक आहे, त्यामुळे सगळ्यांना रिलेट होणारं हे नाटक आहे आणि मला खूप छान वाटलं. या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी नयन बारापात्रे यांनी सांभाळली आहे. प्रकाश योजना MS बारापात्रे यांनी तर रंगभूषा सदानंद सूर्यवंशी यांनी केली आहे. वेशभूषा वनिता बारापात्रे यांनी केली असून नाटकाला संगीत अनुजा कुलकर्णी यांनी दिलंय. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दिल्लीतील न्यायालय बॉम्बनं उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर, दिल्लीत पुन्हा खळबळ. महायुतीतील नाराजी नाट्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, कॅबिनेट बैठकीला फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिंदे सेनेच्या अन्य मंत्र्यांनी फिरवली पाठ. शिंदेंचे अनेक पदाधिकारी भाजपत गेल्यानं शिंदे सेना नाराज. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, दाऊदच्या मालमत्तांसंबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित. लाडकी बहीण योजनेची ई-KYC करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. राज्यात हुडहुडी, गोंदियात पारा 9.6 अंशापर्यंत खाली, थंडीचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. इचलकरंजी शहरातील अयोध्या कॉलनीतील विमलादेवी केसरवाणी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 11,16,000चा ऐवज लंपास केलाय. या घटनेचा शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये छडा लावून आकाश देशिंगे आणि अविनाश वाघमारे या 2 संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीत राहणाऱ्या विमलादेवी केसरवाणी आणि त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 11,16,000चा ऐवज लंपास केला होता. शिवाजीनगर पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांच्या मदतीसह परिसरातील CCTV कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे तपास केला. पोलिसांनी CCTV चित्रीकरणाच्या आधारे शहापूरमधील आकाश देशिंगे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील चौकशीत त्यानं अविनाश वाघमारेच्या सहकार्यानं केसरवाणी यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वाघमारेलाही अटक केली. दोघा संशयितांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या दोघांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी तत्परतेनं तपास करत अवघ्या 12 तासांमध्ये चोरीचा छडा लावल्यामुळं त्यांचं कौतुक होतंय. चेन स्नॅचिंग आणि चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी आता कोल्हापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून पायी पेट्रोलिंग हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी राजारामपुरी पोलिसांनी राजेंद्रनगरसह राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांशी संवाद साधत पायी पेट्रोलिंग केलं. कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंग आणि चोरीचे प्रकार वाढलेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून पायी पेट्रोलिंग सुरू करण्यात आलंय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय. त्यानुसार आता शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी पायी पेट्रोलिंग करतायत. याद्वारे शहरात पायी फिरून नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेचं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येतोय. राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी राजेंद्रनगरसह राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी पेट्रोलिंग केलं. यावेळी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते. आयुर्वेद शास्त्र व्यापक असून आयुर्वेद पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसाय करत असताना संशोधनावरही भर दिला पाहिजे असं आवाहन आयुष मंत्रालयाचे आयुर्वेद सल्लागार डॉक्टर आदर्श कुमार यांनी केलंय. ते पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे माजी सहाय्यक संचालक डॉक्टर आदर्श कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आयुष मंत्रालयाचे आयुर्वेद सल्लागार डॉक्टर आदर्श कुमार यांनी आयुर्वेद शास्त्र विस्तीर्ण असून आयुर्वेद पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसाय करत असताना रिसर्च पेपर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी विविध आजारांवर रिसर्च करून स्वतःचं कौशल्य विकसित करावं असं आवाहन केलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 पदवीधारक, 2 पदव्युत्तर पदवी प्राप्त, 2 स्नातकांना पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पाटील, विश्वस्त विनीता पाटील, प्राचार्य मिलिंद गोडबोले, केंद्रीय चिकित्सा परिषद सदस्य सूर्यकिरण वाघ, उपप्राचार्य लक्ष्मीकांत पाटील, सचिन वाघमारे यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. पन्हाळा नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठीचे 3 अर्ज बाद झालेत. यामध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले यांचा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरला नसल्यानं अवैध ठरवण्यात आला. पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी तब्बल 82 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज दाखल झाले होते. या दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठीचे 3 अर्ज बाद झालेत. यामध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले यांचा नगरसेवक पदासाठीचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरला नसल्यानं अवैध ठरवण्यात आला. शमीना सय्यद अली मुजावर यांनी नगराध्यक्ष पदाबरोबरच नगरसेवक पदासाठी अर्ज भरला होता आणि त्यांना सूचकही तेच ठेवले होते. त्यामुळे त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले. प्रथमेश राजेश गवंडी यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्यामुळं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे आता नगरसेवक पदासाठी 79 तर नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. 25 नोव्हेंबर रोजी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतरच निवडणूक बिनविरोध होणार की बहुरंगी होणार हे स्पष्ट होईल. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण 15 पैकी 6 उमेदवारी अर्ज वैध तर 9 अर्ज अवैध ठरले. कागल नगरपालिकेचं नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालंय. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीनं 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्जाची छाननी झाली. नगराध्यक्ष पदाच्या छाननीमध्ये 15 पैकी 6 उमेदवारी अर्ज वैध तर 9 अर्ज अवैध ठरले. वैध ठरलेल्या 6 अर्जांमध्ये शिवसेनेच्या युगंधरा महेश घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता प्रताप माने, राष्ट्रीय काँग्रेसच्या गायत्री चित्रगुप्त प्रभावळकर, ठाकरे गटाच्या शारदा धनाजी नागराळे, शाहू आघाडीच्या उषा कृष्णराव रावण आणि अपक्ष विद्या रामचंद्र गिरी गोसावी यांचा समावेश आहे. तर विजया विठ्ठल निंबाळकर, स्वरदा निखिल संगपाळ, संगीता बाबासो पाटील, तृप्ती सौरभ पाटील, सुलोचना दिनकर साळुंखे, शारदा धनाजी नागराळे, राणी अरुण सोनुले, मीनाक्षी अमर संगपाळ यांचे अर्ज अवैध ठरले. हे अर्ज एबी फॉर्म नसल्यानं आणि कागदोपत्री अन्य त्रुटी असल्यानं अवैध ठरल्याचं निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितलं. कागलमधील अनपेक्षित युतीचे अनेक पक्षांमध्ये पडसाद उमटलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी समरजितसिंह घाटगे यांना खासदार शरद पवार यांनी आर्थिक आणि राजकीय ताकद देऊन सुद्धा त्यांनी विश्वासघात केला अशी प्रतिक्रिया दिली आहे. या अनपेक्षित युतीला जनताच धडा शिकवेल असं सांगताना व्ही.बी. पाटील यांनी समरजितसिंह घाटगे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. कागलमधील राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी समरजितसिंह घाटगे यांनी विश्वासघात केलाय असा आरोप केला. कुठल्याही प्रकारे समरजित राजेंनी पक्षाला किंवा जनतेला विश्वासात न घेता परस्पर हा घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच असं तुम्ही म्हणला ती राष्ट्रवादीची युती आहे असं म्हणता येणार नाही. कारण राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांना त्यांनी विश्वासात न घेता निर्णय घेतलेला आहे. आमचा पहिल्यापासून विषय होता किंवा भाजप सोडून कुठल्याही प्रकारे निर्णय घेण्यामध्ये पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना निर्णय दिला. कारण आता जी युती तुम्ही बघितली तर ही 2 राष्ट्रवादीची नसून ही समर्जित हे ओरिजिनली भाजपचे फक्त आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी आमच्याकडे आले होते. त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी नाही आहेत. आमच्या पक्षाचे कुठल्याही राज्य लेवलचे किंवा जिल्हा लेवलचे पदाधिकारी नाही आहेत. त्यामुळे ही जी युती झाली अशी म्हटला तर ही भाजपची आणि समर्जित घाटगे मुश्रीफ साहेब जे राष्ट्रवादी अजित पवार गटांची ही युती झालेली आहे. आज ते म्हणत असतील 2 राष्ट्रवादीचा अजिबात नाही. ही
भाजप आणि शिवसाहेबांची युती झालेली आहे. विधानसभा निवडणुकीचा दाखला देत या काळात समरजितसिंह घाटगे यांना आर्थिक मदत आणि राजकीय ताकद देण्याचं काम खासदार शरद पवार यांनी केलं होतं. असं असताना सुद्धा त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे जनताच त्यांना धडा शिकवेल असंही पाटील यांनी सांगितलं. यांची जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत नव्हती. त्यांनाच आमची मदत होती. त्यांनाच कधी मुस्लिमच्या विरोधात लढायचं होतं. त्यासाठी कागलमध्ये पूर्ण ताकद देऊन पवार साहेबांनी आर्थिक मदत आणि ताकद देऊन सुद्धा लढले होते. त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि जिल्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा दखल घेतली जाणार नाही. की ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्याबद्दल मात्र जनतेमधनं प्रचंड मोठा उद्रेक होईल याची मला गॅरंटी आहे. या संदर्भात खासदार शरद पवार यांना अहवाल देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. सहजीवनातील साध्या आणि भावनिक प्रसंगातून नवरा बायकोच्या नात्यातील प्रेम, अपेक्षा, मतभेद, अहंकार आणि ममत्वाचं चित्रण करणारं भांडा सौख्य भरे हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेत सोमवारी सादर करण्यात आलं. लेखक आणि दिग्दर्शक विपुल देशमुख यांनी मांडलेली ही हलकी फुलकी विनोदी नाट्यकृती प्रेक्षकांना हसवत, मनोरंजन करत नात्यांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली. राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत सोमवारी भांडा सौख्य भरे हे नाटक सादर करण्यात आलं. हे नाटक एका दिवसाच्या आठवणीभोवती फिरतं. कथानकातील अहो हा स्वभावानं गमतीशीर आणि व्यवसायानं लेखक, तर लता ही घर सांभाळणारी थोडी रागीट पण मनानं प्रेमळ अशी नायिका. मुलगा बबलू इंजिनिअरिंगसाठी बाहेरगावी असताना या दोघांमध्ये खटके उडत राहतात. नाटक अहंकार, संशय, मोह अशा भावनिक टप्प्यांमधून जात प्रेम, ममता आणि नात्यांच्या नाजूकतेवर येऊन थांबतं. संसारातील छोट्या छोट्या घटना कशा मोठ्या भावनिक गुंत्यात परिवर्तित होतात आणि अतूट वाटणारी नाती कशी ताणाच्या टोकावर येतात हे या नाटकातून विनोदी अंगानं दाखवण्यात आलंय. आपलं हे जे नाटक आहे भांडा सौख्य बरे, तर काय असते की नवरा बायकोचे नातेसंबंध हे आजपर्यंत आपण बघितलेले आहेत की नाजूक नाजूक धाग्यांवरती हे सगळं नातं टिकलेलं असतं. पण या नाजूक धाग्यांमध्ये कधीतरी एखादी तार जशी छेडली जाते तसं एखादा धागा एखादा त्यातला निसटायला लागला तर त्या नात्याचं काय होतं हे सांगणारी ही गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे, गमतीशीर पद्धतीनं सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि एक नितळ नात्याचा शेवट कसा असतो हे या नाटकातून मला मांडायचं होतं, म्हणून मी हे एक नाटक साध्या पद्धतीनं प्रेझेंट केले. नाटकात श्रीची भूमिका राजन जोशी आणि सौची भूमिका अश्विनी काबले यांनी साकारली आहे. मनीष देसाई, प्रमोद कुलकर्णी यांनी निर्मिती, रविदर्शन कुलकर्णी यांनी प्रकाश योजना, शुभम चौगुले यांनी पार्श्वसंगीत, सई जाधव यांनी रंगभूषा, कल्याणी फडणीस यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. विशाल देसाई, आशिष जाधव, ओमकार साळुखे, विष्णू महाजन, अथर्व मंगल, समर्थ मुळे, श्रीपाद पाटील, स्वरूपा फडके, सागर भोसले यांच्या प्रयत्नातून हे नाटक प्रभावीपणे सादर झाले. चेतना अपंगमती विकास संस्था आणि इनरव्हील मूव्हमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 22 नोव्हेंबरला दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात. कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धा होणार आहेत. इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. इनरव्हील क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चेतना अपंगमती विकास संस्था आणि इनरव्हील मूव्हमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या वतीनं 22 नोव्हेंबरला दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अपंगांसाठी कार्यरत असलेल्या सर्व शाळांमधील विद्यार्थी या एकदिवसीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात 22 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोल्हापुरातील बौद्धिक अक्षम मुलांसाठी कार्य करणाऱ्या 11 शाळा, 7 कार्यशाळा, कर्णबधिर मुलांसाठी कार्य करणाऱ्या 7 विशेष शाळा आणि अंधांसाठी कार्य करणारी 1 शाळा अशा एकूण 26 शाळांमधील 450 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक संग्राम पाटील आणि संदीप पाटील यांची मार्वलस इंजिनियर्स ही कंपनी या स्पर्धेचा संपूर्ण खर्च करणार आहे.
जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी आणि खेळाडूंनी या स्पर्धेला उपस्थित राहून दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलं. या पत्रकार बैठकीला प्रेसिडेंट ज्योती महिपाल, नंदा झाडबुके, राधिका शिरगावकर आणि पवन खेबुडकर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं कैलासवासी मुरलीधर सोमाणी 19 वर्षाखालील 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत आज फायटर स्पोर्ट्सवर एकतर्फी मात करत मालेच्या ईगल क्रिकेट अकॅडमीनं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं 19 वर्षाखालील 2 दिवसीय कैलासवासी मुरलीधर सोमाणी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर ईगल क्रिकेट अकॅडमी माले आणि फायटर स्पोर्ट्स क्लब यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला. फायटर्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदाच फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा पहिला डाव 108 धावांमध्ये संपुष्टात आला. ईगलच्या विश्वराज डंबेनं 4, आराध्य खांबे, श्रवण देसाई यांनी प्रत्येकी 2 तर तेजस रोकडेनं 1 बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ईगलनं पहिल्या डावात 235 धावा केल्या. यामध्ये त्यांच्या आदित्य जाधवनं 96, तेजस रोकडेनं 53 तर सिद्धार्थ कुंभारनं 46 धावांचं योगदान दिलं. फायटर्सकडून कृष्णा पाटीलनं 5, ऋषिकेश सोनुलेनं 4, धैर्य पटाणीनं 1 बळी घेतला. ईगलनं पहिल्या डावात 127 धावांचं लीड मिळालं. दुसऱ्या डावात फायटर्सनं 217 धावा केल्या. यामध्ये त्यांच्या कृष्णा पटेलनं 45, शौर्य कोरोचीकरनं 43 धावा केल्या. पहिल्या डावातील लीडमुळं ईगलसमोर हा सामना जिंकण्यासाठी 91 धावांचं सोपं आव्हान होतं. ईगलनं 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयी धावसंख्या गाठत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ईगलच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करणारा सिद्धार्थ कुंभार, 20 धावा करणारा श्रवण देसाई आणि 14 धावा करणारा ऋग्वेद सराटे यांनी योगदान दिलं. ईगल क्रिकेट अकॅडमीनं फायटर स्पोर्ट्स क्लबवर एकतर्फी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर ईगल क्रिकेट अकॅडमी माले आणि शिवनेरी स्पोर्ट्स यांच्यात स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कागलच्या विकासाचं व्हिजन घेऊन एकत्र आलोय. अनपेक्षित युतीबाबत बोलताना नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगेंचं स्पष्टीकरण. मात्र दोघांना एकत्र आणणारी अदृश्य शक्ती कोण हे गुलदस्त्यातच. थेट पाईपलाईन योजनेच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटींबद्दल आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी. महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभारावरून आपल्यावर टीका होत असल्याबद्दल व्यक्त केली नाराजी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा टप्प्यातील टोल वसुली रद्द करण्यासाठी आक्रमक. टोल वसुली बंद झाली नाही तर 1 डिसेंबरपासून टोल वसुली बंद पाडण्याचा दिला इशारा. समरजित सिंह घाटगेंनी विश्वासघात केला. राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांची प्रतिक्रिया. तर वापरा आणि फेकून द्या ही मुश्रीफांची वृत्ती. माजी खासदार संजय मंडलिकांची टीका. आणि स्वच्छता आणि कचरा प्रक्रियेसारखं मूलभूत काम कोल्हापूर महापालिकेला जमत नसेल तर घरफाळ्यासह इतर कर लोकांनी का द्यावेत? कोल्हापुरातील विविध संघटनांचा महापालिका प्रशासनाला सवाल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.